आता माझ्याकडे असा अनुभव आहे, की मी ज्यांना क्रियायोगची दीक्षा दिलेली होती, हं, त्या मॅडमांना एक थोडासा म्हणजे संधिवाताचा वगैरे असा भरपूर त्रास होता. त्यांनी बरं. भरपूर उपाय केलेले होते. ते माझ्याशी जोडल्यानंतरनं त्यांना क्रियायोगची माझ्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांना क्रियायोग त्यांनी चालू केले. हं. त्यांना कमीत कमी एक 60 दिवसानंतर त्यांना असे रिझल्ट जाणवले. त्यांचा संधिवात पूर्णपणे बरा झालेला आहे. ओके. मग ते ध्यान साधनेच्या हिशोबानेच तो बरा झालेला आहे. वर्ल्ड वॉर खूप त्याविषयीच्या बातम्या सुरू आहेत. वेगवेगळे देश त्याच्यामध्ये येतात असंही दिसतंय आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं, की वर्ल्ड वॉर खरंच होईल आणि समजा झाली तर भारताला नुकसान आहे का? वर्ल्ड वॉरमध्ये भारताला काही नुकसान नाही आहे, एक हं. याच्यामध्ये बघायला गेलं तर. आणि झालं तर ते 2029 नंतरनं होईल. ओके. आणि भारताला जर नुकसानीचं जर वर्ष बघायला गेलं, हं, माझ्या हिशोबानं, ते 2000 आता ध्यान साधना आणि क्रियायोग केल्यानंतर तुमची पूर्णपणे सोलच पूर्णपणे प्युअर होतो. तुमच्या हं, बॉडीची हं, प्रत्येक सेल्स आणि सेल्सला जाते. हं. त्यामुळे तुम्हाला ती शक्ती आहे ना, ती तुम्हाला कुठल्या डिसीज होऊन देत नाही. मग ओके. क्रियायोगद्वारे आपण हार्ट डिसीज होऊ नये, हां. ह्याची दक्षता होऊ शकते, क्रियायोग केल्यानंतर. नास्तिक म्हणजे आता कलियुगामध्ये 70% लोक नास्तिकच आहेत. हो. तर त्यांना देव मानत नाहीत, ते पैसा मानतात. हं. पैसे म्हणजेच माझे सर्वस्व. बरोबर. पैसा म्हणजेच माझा देव. हं. पैसे म्हणजेच माझी लक्ष्मी. जसं तुम्ही म्हणालात, की ह्या क्रियायोग साधनेमध्ये कुंडलिनी जागृत होते. तर मग समजा कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्यातून धनप्राप्ती किंवा आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करता येऊ शकते. माझा एक यूएसचा क्लायंट आहे. हं, एक जवळपास मध्ये 6 महिने त्याला क्रियायोग करतोय. प्रॉब्लेम असे त्याला काही नव्हता. फक्त हं, त्याला एक नॉलेज पाहिजे होतं. हं, तो कुठल्याही प्रॉब्लेमसाठी माझ्याजवळ आलेला नव्हता. त्याला शिकायचं होतं फक्त, हं. की क्रियायोग आणि ध्यान साधना, चक्र साधना म्हणजे काय आहे? त्याला अशी एक क्युरिओसिटी होती एक प्रकारची. त्याला मी शिकवलं ऑनलाईन. तो माझ्या जवळ पण आलेला नाही. अजूनपर्यंत मला भेटलेला नाहीये. बरं. त्याला 2 दिवसापूर्वी होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या त्याला आत्ता जाणवतात. असे पण त्याच्यामध्ये अनुभव आहेत त्याचे. ओह! हे सगळं क्रियायोगामुळे शिकतात. तर सर्वसामान्य लोकांनी ही क्रियायोग साधना का शिकली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणतो प्रत्येकाने शिकली पाहिजे. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या आपल्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. ही चर्चा आहे क्रियायोग साधना. एक्झॅक्टली क्रियायोग साधना काय आहे? तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात मानसिक, शारीरिक काही त्रास असतील, आर्थिक काही त्रास असतील, तर त्याच्यातून आपल्याला या साधनेतून बाहेर पडता येतं. तर ते कसं पडता येतं? तर याच विषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत व्यंकटेश महाराज. त्यांची तिसरी पिढी या साधनेमध्ये आहे. सो आपण त्यांच्याकडूनच अजून या साधनेविषयी जाणून घेऊयात. महाराज, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार. तर आजचा विषय आपला आहे क्रियायोग साधना. तर मला एक्झॅक्टली सांगा, की नक्की ही साधना काय आहे? आता क्रियायोग म्हणायला गेला ना, तर एक एक अशी पुराणोक्त अशी विशिष्ट साधना आहे, की ती ध्यान स्वरूपामध्ये केली जाते. हं, मग ह्याच्यामध्ये काय आहे, की तुमचा जो काही आत्मा आहे आतील, आंतरिक आत्मा आहे, हं, त्याचे शुद्धीकरण होतं. त्याचे शुद्धीकरण झाल्यानंतरनं तुम्ही परमात्म्याशी ज्यावेळी म्हणजे तुमचा जो काही ऑरा आहे किंवा सोल आहे, तो परमात्म्याशी कसा मिळतो. ओके. हां. आणि त्याचा जो मधला प्रवास आहे ना, हां, त्याची जी साधनेला एक स्वरूप दिलेलं आहे ते म्हणजे क्रियायोग. ओके. मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, क्रियायोगचे जर बघायला गेलं तर आता आपले जे काही योगी लोक होते, मग ह्याच्यामध्ये परमहंस योगानंद असतील, हे देखील क्रियायोगमध्ये आहेत. म्हणजे ओके. होते, त्यांनी जनक म्हणला तरी चालेल. हं, लहरी महर्षी आहेत, हं, महाअवतार बाबाजी आहेत. हं. हे सगळे क्रियायोग साधनेमध्ये त्यांनी पूर्णपणे त्यांचं श्रेय दिलेलं होतं. मग ओके. त्यांच्यापासून जी चालत आलेली आहे, ही पिढ्यानपिढ्या आहे. हं, मी आज पृथ्वी तलावर आहे, ही क्रियायोग स्वरूपामध्ये. आता ह्या साधनेमध्ये अशा काही गोष्टी होतात, हं, की एक तर तुमचं मानसिक संतुलन होतं. हं, तुमचे जे काही चक्र आहेत, हं, त्या चक्रांची विशिष्ट साधना हं. आणि विशिष्ट मंत्रोपचार केले जातात. ओके. आता क्रियायोगमध्ये मंत्रोपचार आहेत, हं. जे ओरिजिनॅलिटीमध्ये आहेत बरं. क्रियायोगमध्ये. हं. ते मंत्रोपचार केल्यानंतरनं तुमचा सोल क्लिन्झिंग होतो. ओके. हां, तो धुतला जातो तुमचा सोल थोडक्यात हं, बघायला गेलं तर. त्यानंतर मग चक्रसाधना होते. चक्रसाधना झाल्यानंतर तुमच्या कुंडलिनी जागृत होतात.
ओके. ह्याच्यामध्ये कुंडलिनी जागृत होतात. आता ह्याला कुंडलिनी जागृत व्हायला कालावधी जो आहे ना, कमीत कमी 60 ते 70 दिवसाचा आहे. ओके. हां. कुठल्याही व्यक्तीचं एक चक्र ॲक्टिव्हेट व्हायला हं. ते लगेच 5 मिनिटामध्ये आणि तुम्ही 2 दिवसाचं मेडिटेशन सेशन्स केला किंवा हं. 2 दिवसाचा क्रियायोग सेशन्स केला. तिसऱ्या दिवशी तुमचं कुठलंही चक्र ॲक्टिव्हेट होत नाही. ओके. हा एक मुद्दा आहे असा. म्हणजे ओरिजिनल हा जर मुद्दा घेतला, हं, हं. तर ह्यामध्ये काय आहे, की तुम्ही प्रत्येक चक्रावरती कमीत कमी 15 ते 20 दिवस साधना करावी लागते. हं. ती साधना केल्यानंतरनं तुम्ही त्या चक्राला ॲक्टिव्हेट करू शकता. ओके. हा टाईम पिरियड आहे. हं. तुम्ही जेवढा वेळ द्याल त्या साधनेला तेवढ्या वेळ तुम्हाला बेनिफिट मिळेल. तर थोडक्यात ही क्रियायोग साधना म्हणजे आपले 7 चक्रा जे आहेत, त्याच्यावर आधारलेली आहे. हां. 7 चक्रावर आधारित आहे. त्यामध्ये तुमची कुंडलिनी जागृत होतात. हां. कुंडलिनी जागृत तुमचे जे काही शरीराचे प्रत्येक सेल्स आहेत, हं. ते सेल्स ध्यान साधनेद्वारे आणि एक कॉस्मिक एनर्जी आहे. त्या एनर्जीला तुमचा सोल कनेक्ट झालं, की तुमच्या प्रत्येक सेल्स नवीन तयार व्हायला चालू होतात ओके. या साधनेद्वारे. ओके. ज्यावेळी तुमचे नवीन सेल्स चालू होतात हं. आणि ती एक एनर्जी लेव्हल तुमच्यामध्ये येते 7 चक्र ॲक्टिव्हेट झाल्यानंतर हं. त्यावेळी तुमचे 100% शरीरातले जे काही प्रॉब्लेम्स असतात हं. ते आपोआप बरे होतात. ओके. आता माझ्याकडे असा अनुभव आहे, की मी ज्यांना क्रियायोगची दीक्षा दिलेली होती, हं. त्या मॅडमांना एक थोडासा म्हणजे संधिवाताचा वगैरे असा भरपूर त्रास होता. त्यांनी बरं. भरपूर उपाय केलेले होते. ते माझ्याशी जोडल्यानंतरनं त्यांना क्रियायोगची माझ्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांना क्रियायोग त्यांनी चालू केले. हं. त्यांना कमीत कमी एक 60 दिवसानंतर त्यांना असे रिझल्ट जाणवले. त्यांचा संधिवात पूर्णपणे बरा झालेला आहे. ओके. मग ते ध्यान साधनेच्या हिशोबानेच तो बरा झालेला आहे. पण तुम्ही आता एक्झॅक्टली म्हणताय, की त्या व्यक्तींचा संधिवात बरा झाला. पण मग सायंटिफिकली जर आपल्याला ते प्रूव्ह करायचंय, तर एखादा आजार बरा होतोय, हां. एखाद्या चक्रावर काम केल्यानंतर, तर सायंटिफिक काय त्याच्यामध्ये चेंजेस होतात? आता आपला जो सोल आहे ना, हं. तो चक्राशी कनेक्टेड आहे. हां. प्रत्येक चक्र आपल्या प्रत्येक एका स्थानावर आहे. हं. आता तुम्हाला जर घशाचा प्रॉब्लेम जर असेल, हं. तर तुमचं इथं थ्रोट चक्र आहे. हां. ह्या थ्रोट चक्राचं जर क्लिन्झिंग झालं व्यवस्थित हं. किंवा हे जर मंत्रोपचाराद्वारे शुद्धीकरण झालं, हां. थोडक्यात हां. जे मंत्र आहेत, थ्रोट चक्राला जे काय करणारे आपले जे वेदोक्त मंत्र आहेत, हं. हे मंत्र जे आहेत, बीज मंत्र आहेत त्याच्यामध्ये, ते जर उच्चारण केलं तर तुमचं थ्रोट चक्राचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. ओके. आता ही साधना प्रत्येक चक्रावर वेगवेगळी अवलंबून आहे. बरं. सेल्स नवीन डेव्हलप होतात. त्याची एनर्जी लेवल जी आहे, त्याचा जो काही एक बाह्यमंडल आहे शरीराचं, त्या चक्राचं बाह्यमंडल आहे. ओके. ते बाह्यमंडल आणि अंतर्मंडल हां. हे दोन्ही बदलतं ओके. आणि हे अशा एनर्जीनं बदलतं, की ते बदलल्यानंतरनं त्याच्यामध्ये जे होणारे जे काही बदल आहेत, ते स्वतः त्या साधकाला अनुभवता येतात. जसं तुम्ही सांगताय, की कुठलाही आजार जरी असेल, तरी आपण या साधनेने बरा होऊ शकतो, असं तुम्ही सांगताय. तर मग तुमच्याकडे अशा काही केसेस आहेत का, की ज्या तुमच्याकडे असे काही लोकं आले होते आणि त्यांचे असे काही आजार बरे झाले? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर किंवा आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा येतोय, की मुलंच नाही होते, म्हणजे वंध्यत्वाचे प्रॉब्लेम्स खूप वाढत चाललेत, कन्सीव्ह नाही होते. तर अशा काही केसेस आहेत का तुमच्याकडे? हो, असं वंध्यत्वाचं एक माझ्याकडे आलेलं होतं, की ज्यांना मूलच होत नव्हतं. हं. त्यांना क्रियायोगची एक विशिष्ट एक मी चक्र साधना मी त्यांना एक दिलेलं होतं. ओके. सर्क्युलर दिलेलं होतं त्यांना. हं. त्या चार्टप्रमाणे त्यांनी 60 दिवस ती साधना केलेली होती. हं. 60 दिवसानंतर त्यांना असे काही रिझल्ट्स आले, की मेडिकलला देखील मेडिकलने सांगितलं होतं, की तुम्हाला होऊ शकत नाही. हं. आता हे कसं आहे, की साधना जी आपण आहे, क्रियायोग आणि ही ज्या काही कुंडलिनी आणि चक्र साधना जी आहे, मेडिटेशन ज्या आहेत, ह्या तुमच्या सोलला एक कनेक्टिव्हिटी निर्माण करते. हं. एक असं चुंबकत्व निर्माण करते या सृष्टीच्या शक्तीशी. ते निर्माण केल्यानंतर तुमचे 100% जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतात. ओके. आता कसं आहे, की पूर्वीपासून जे चालत आलेलं असतं, हं. ते ह्या साधनेमध्ये कट होतं. आता ओके. ज्यांना मुलं होत नाहीत, हं. की ज्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत, हे पिढीजात कुठं ना कुठं काहीतरी सोल एक कनेक्टेड असतो हं. त्यांचा. हे संचित कर्म आहे. ओके. पाठीमागून आलेले जे संचित कर्म आहे, पण ह्याला जर ब्रेक लावायचा असेल, तर ह्याला तुम्हाला साधनेमध्ये जावे लागते. ओके. आता ह्याच्यामध्ये क्रियायोग आहे, ह्याच्यामध्ये ध्यान आणि चक्र साधना हे सगळे एकाच लाईनमध्ये आहेत. हां. ध्यान बेस आहे.
तुम्ही डोळे झाकून बसला, तुम्ही तुमच्या आज्ञाचक्राला फोकस केला, तुम्ही कोणताही विशिष्ट मंत्र तुम्हाला जो येतो तो म्हणला, ते ध्यान झालं. तुम्ही विशिष्ट चक्रावरती विशिष्ट मंत्र म्हणला तर ती चक्र साधना झाली. ओके. चक्र साधना झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी ॲडव्हान्स लेवलला जाता त्यावेळी तो क्रियायोग झाला. ओके. म्हणजे तुम्ही तुमचा ठिकाण सोडून तुम्ही बाहेर पण जाऊ शकता बरं. क्रियायोगच्या द्वारे. समजा एखादा व्यक्ती साधनेत बसलाय आणि त्याला असं वाटतं की देह इथंच आहे पण आपल्याला बाहेर फिरून ते शक्य आहे. हा शक्य आहे ते. ओ. डोळे झाकून सर्व काही शक्य आहे क्रियायोगमध्ये. आता ह्याच्यामध्ये असे केसेस होतात की आता माझे एक दीक्षा दिलेले भक्त आहेत की त्यांनी 2 ते 3 वर्षाला क्रियायोगची साधना करतात. ओके. 3 वर्षानंतर त्यांना अशी प्रचिती झाली की त्यांना कोण येणारा व्यक्ती जर भेटायला आला तर ते समोर त्याला असं सांगतात की अरे तू काल असं काय केलेला होतास का, ओ. तू हे काल खाल्लेला होतास का. म्हणजे एवढे सेन्सेशन्स त्यांना येतात. म्हणजे एक फ्रिक्वेन्सी आहे बॉडीची, त्याला ते अप्रोच होतात. ह्या लेवलपर्यंत क्रिया साधनेमध्ये माणूस म्हणजे प्रत्येक व्यक्ती जाऊ शकते. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की आता हे कसं आहे, हे एक प्रकारचं नॉलेज आहे. हे नॉलेज पुढं आपल्याला प्रसारित करायचं आहे. बरोबर. आपल्याकडेच ठेवायचं नाही किंवा मी श्रेष्ठच आहे हे म्हणायचं नाही आपल्याला. आपल्याला 100% नॉलेज, आपल्याला जे नॉलेज आहे ते नॉलेज आपण सर्वांपर्यंत पोचवायचं आहे. हा एक माझा मेन उद्दिष्ट आहे की हे नॉलेज आपल्या पृथ्वी तलावर राहिलं पाहिजे. म्हणजे आमचं पिढ्यानपिढ्या जे क्रियायोगचं नॉलेज आहे हे आत्ता अस्तित्वामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून आपण हे दीक्षा स्वरूपामध्ये आपण सर्वांना शिकवत आहोत. ओके. की हे कुठेही स्टॉप होता कामा नये आणि हे आमच्या पुरतं मर्यादित राहिलं नाही पाहिजे क्रियायोगचं नॉलेज. ह्याच्यासाठी आपण दीक्षा देतो, क्रियायोग आपण ह्याच्यामध्ये साधना शिकवतो. पण मग तुम्ही आता शिकवता तर मग एक्झॅक्टली त्याची प्रोसिजर काय असते, किती दिवसात शिकवून होतं किंवा त्यासाठी काही आता याच्यामध्ये काय केलेलं, मी एक 3 दिवसाचं सेशन्स डेव्हलप केलेलं आहे जे आता मला भेटू शकत नाहीत किंवा मला पासून लांब आहेत किंवा बाहेरच्या देशामध्ये देखील आपल्या आहेत, म्हणजे असे ज्यांना क्रियायोग शिकायचे आहेत ते मला नेटद्वारे किंवा मला कनेक्शन करून मी त्यांना ऑनलाईन शिकवू शकतो. माझा प्रेफरन्सच पाहिजे असं काय नाही. ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त एक टेक्निक आहे. ते टेक्निक कोणी फॉलो केलं तर ती झाली साधना. ओके. फक्त ती टेक्निक जी आहे ती व्यवस्थित पाहिजे. नाही तर उगीच तुम्हाला मी बसवलं, तुमच्या असं आज्ञाचक्राला हात लावला, प्रेस केलं की तुमच्या ह्या ग्लँड्समधून थोडंसं हे पाणी असतं इथं या सगळ्या ग्लँड्समध्ये, तुम्हाला असं धरलं मी आणि दाबून धरलं आणि तुम्हाला डोळे झाकायला लावलं आणि तुम्हाला फोकस करायला जर इथं लावलं तर तुमच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येतं. ओके. मग मी म्हणलो नाही, तुमच्या डोळ्यातनं क्रियायोगमुळे पाणी आले. असं चालतं मार्केटमध्ये, चुकीचं आहे ते अत्यंत. ओके. या गोष्टी आहेत मार्केटमध्ये आता, असं करतात. तर क्रियायोगमध्ये तुम्हाला हात लावायची गरज नसते. तुमच्या शरीराला हात लावायची काय गरज आहे. म्हणजे मला जी आमच्या आजोबांपासून जी काही क्रियायोग शिकवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हात लावायची काहीच गरज नाहीये. आणि मी तुमच्या समोर असणं पण गरज नाहीये. मी तुम्हाला मोबाईलद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे पण सांगू शकतो ना, तुम्ही ह्या पोझिशनमध्ये ध्यानाला बसा, हा मंत्र जप करा किंवा ही टेक्निक आहे क्रियायोगची, ही तुम्ही ते 2 तास 1 तास तुम्हाला ज्यावेळी पॉसिबल होईल त्यावेळी तुम्ही ध्यान साधनेमध्ये बसा शांतमध्ये. तुम्ही स्वतःचे अनुभव स्वतः लिहा, माझ्याशी शेअर करा. ह्या पण गोष्टी आहेत क्रियायोगमध्ये. माझा एक युएसचा क्लायंट आहे, एक जवळपास मध्ये 6 महिने झाला क्रियायोग करतोय. त्याचे प्रॉब्लेम असे त्याला काही नव्हता, फक्त त्याला एक नॉलेज पाहिजे होतं. तो कुठल्याही प्रॉब्लेमसाठी माझ्याजवळ आलेला नव्हता, त्याला शिकायचं होतं फक्त की क्रियायोग आणि ध्यान साधना, चक्र साधना म्हणजे काय आहे. त्याला अशी एक क्युरियोसिटी होती एक प्रकारची की मला हे शिकायचं आहे. हिंदू शास्त्रामध्ये ज्या ध्यान साधना आहे ते मला शिकायचं आहे. त्याला मी शिकवलं ऑनलाईन. तो माझ्या जवळ पण आलेला नाही, अजूनपर्यंत मला भेटलेला नाहीये. खरं मी त्याला नेटवर शिकवलेलं आहे, व्हिडिओ कॉलवर शिकवलेला आहे. तो माझ्या जवळच पाहिजे असं काही नाही आहे. मी त्याला हात पण लावलेला नाही, कारण त्याचे असे अनुभव आहेत की काय नाही. त्याला 2 दिवसापूर्वी होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या त्याला आत्ता जाणवतात, असे पण त्याच्यामध्ये अनुभव आहेत त्याचे. हे सगळं क्रियायोगामुळे शक्य आहे. भविष्यात 2 दिवसामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याला त्या आधीच समजतात.
ओके. किंवा असं त्याला सिक्स सेन्स येतो की बाबा नाही असं काहीतरी होणार आहे. असे त्याने मला अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्या 2 दिवसामध्ये घटना झालेल्या आहेत त्याच्या. पण त्याच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्या घटना. बर. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत आपला सोल जाऊ शकतो. ओके. तुम्ही योग्य पद्धतीनं ध्यान साधना केलात तर. आणि तुम्ही हो. अयोग्य पद्धतीनं ध्यान साधना आणि क्रियायोग अयोग्य पद्धतीनं केला हा. तर तुम्हाला तेवढं त्याचं नुकसान होतं. ओके. हे चुकीच्या मेथडनं तुम्ही जर क्रियायोग किंवा ध्यान साधना चक्र साधना जर केला हम्म. तर ते तेवढंच तुम्हाला हानिकारक आहे. आणि तुम्ही योग्य पद्धतीने केला तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. आता आपल्याला बेनिफिट्स तर कळाले, पण अगेन की समजा सर्वसामान्य लोकांना जर हे टॅली करायचं की आपण बरोबर करतोय का चुकीचं करतोय हे तर त्यांना माहिती नाहीये. मग हे ओळखण्यासाठी काही त्याचे सिम्पटम्स आहेत का की बाबा आपलं चुकीचं चाललंय की बरोबर चाललंय? आता याच्यामध्ये काय आहे की तुम्ही ज्यावेळी ध्यान करता किंवा साधनेला तुम्ही ज्यावेळी बसता हा. त्यावेळी ॲक्च्युली तुम्ही लोकेशनला कुठल्या बसलेला हे डझंट मॅटर. ओके. तुम्ही कुठेही बसून ध्यान करू शकता. हं. बसल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी आज्ञाचक्राकडे ज्यावेळी एका विशिष्ट नजरेनं पाहता डोळे झाकून हं. त्यावेळी तुमच्यावर येणारी जी वलय आहेत म्हणजे डोळ्यासमोर हा. येणारी जी काही वलय आहेत हा. त्या वलयांमधील जे काही फरक आहेत आणि तुमच्या सोलला जे काही कनेक्टेड आहेत हं. जे तुमच्या परमात्म्याशी आणि आत्म्याशी जो काही तुमचा कनेक्शन आहे तो हं. तुम्हाला इथं डोळ्यामध्ये दिसतो. ओके. हा तुम्हाला ते जाणवतं की आपण कुठल्या तरी एका शक्तीशी कनेक्टेड झालेलो आहोत. ओके. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की नाही बाबा मी एका विचित्र अशा एका शक्तीशी कनेक्टेड झालेलो आहोत आणि मला तिथे फोकसच करायचा आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे किंवा मला ते असं जाणवलेलं आहे हं, हं, हं. की मी ह्या शक्तीशी कनेक्टेड झालो आहे, त्यावेळी तो क्रियायोग सिद्ध झाला असं समजायचं. ओके. मग तो त्या लेवलमध्ये माणूस तो हयातीमध्ये म्हणजे बॉडीच्या हयातीमध्ये नसतो, तो एका विशिष्ट ह्याच्यामध्ये असतो, ग्लॅनीमध्ये असतो, ओके. ध्यान साधनेमध्ये. हं, हं, हं. त्याला उठवावं लागतं की बाबा कॉन्शियसनेस त्याला आणावं लागतं की नाही बाबा उठ आता तू 1 तासभर आला तुला बसून ध्यानाला. हो. आणि मग समजा आता हे तर कळालं की ज्यांचं करेक्ट वे मध्ये चाललंय त्यांचं हे असं होतं, ज्यांचं चुकीच्या पद्धतीने चालू आहे तर त्यांच्या बाबतीत काय घडतं? त्यांना काहीच जाणवत नाही, ते न्यूट्रल राहतात. फक्त ते काय आहे की एक डोळे झाकल्यानंतर ना आपल्याला जी वलय येतात हा. ते वलयाकडे फोकस करत 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 पुन्हा ते कॉन्शियसनेसपणा जो आहे हं. आणि काही जणांना त्यांचा बॅड पॅच आठवतो. आता हो. ध्यानाला बसल्यानंतर ना हा फार मोठ्या गोष्टी आहेत की तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतं. हा. युनिव्हर्स तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करते, हा. तुमचं मन नाही. ओके. डिस्ट्रॅक्शन काय येतं की बाबा आपल्याला चुकीच्या थिंग्स आठवतात आपल्याला की नाही माझ्या बाबतीत हे घडलेलं होतं, ते घडलेलं होतं, पास्ट आठवतो, फ्युचर आठवतं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आपलं मन बकबक करत राहतं. हो, हो. त्याला शांत करणे हे तुम्हीच करू शकता हा. किंवा तुम्ही अशा कुठल्या तरी साधकाच्या समोर बसला तर तो शांत करू शकतो. हं. एक मग त्यानंतर ना तुम्ही त्या लेवलला जर गेला हं. म्हणजे एक चुकीच्या लेवलला गेला तर तुम्हाला काय होतं की त्याच्यामध्ये एक व्हायब्रेशन्स जाणवतात. तुमची बॉडी पूर्णपणे व्हायब्रेट होते. ओके. तुमच्या पायामध्ये मुंग्या येतात की नाही मला आता उठायचं आहे, नाही मला आता उठायचं आहे, नाही मला डोळे उघडायचे आहेत. मग त्यावेळी समजायचं की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. ओके. हे सिम्पटम्स आहेत की तुम्ही चुकीच्या मार्गाने ध्यान साधना करत आहात. एक तर तुमच्या पायामध्ये मुंग्या येणार, हं. सेकंड थिंग्स म्हणजे तुमचं मन तिथं नाही राहणार, सारखं तुम्हाला डोळे उघडूसे वाटणार. ओके. मग तुम्ही डोळे उघडून बघणार, तुम्हाला जो सांगणारा तुमचा जो कोण इन्स्ट्रक्टर आहे क्रियायोगचा तो तुम्हाला सारखं बघूसं वाटणार नाही यो काय सांगायला ह्यो असं ओके. तुमचं स्वतःचं मन म्हणेल. ओके. हे सिम्पटम्स 100% तुम्हाला येणार. म्हणजे आणि तुम्ही ज्यावेळी ओरिजिनल क्रियायोगच्या साधनेमध्ये असाल हं. त्यावेळी तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व विसरून जाल. आणि ज्यावेळी तुम्ही ओरिजिनल साधक व्हाल हं. पुढे तुम्ही ज्यावेळी जशी साधना करेल तसं तुम्ही साधक होणार आहे. हं. ओरिजिनल साधन होणार तेव्हा तुम्हाला ह्या सृष्टीच्या सगळ्या गोष्टी नथिंग वाटतील. ओके. तुम्ही एक वेगळ्या दुनियेमध्ये असता. तुमचा एक सोल म्हणजे प्युअर सोल असतो. तुमच्या चेहऱ्यावरती तेज येतं. ओ. तेज आल्यानंतर तुम्हाला असं एक असं फिलिंग गुड म्हणतो ना आपण, हा. इंग्लिशमध्ये म्हणतात फिलिंग गुड, हा. तसं वाटतं तुम्हाला. सगळं मिळालं असं. सगळं मिळालं असं वाटतं. आणि तुम्ही असं कुठल्या दैविक शक्ती किंवा दैविक देवळात किंवा असं गेला तर तुम्हाला एक प्रकारची एक अशी अटॅचमेंट जाणवते. हो. तो ज्याचे सगळे चक्र ऍक्टिव्हेटेड असतात हा. तो आणि तुमचा 6 सेन्स पॉवरफुल होतो याच्यामध्ये क्रियायोगमध्ये. ओके.
तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणवतात आणि फील पण होतात. मग त्यात तुम्ही कॅप्चर तुम्ही कशा प्रकारे करता ह्याच्यावर आहे. कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही कॅप्चर करू शकता, म्हणजे मानण्यावर आहेत गोष्टी या. ओके. आता काही जणांचं असं झालेलं आहे की आदल्या दिवशी त्यांना असं जाणवलं आहे की नाही बाबा उद्या आपण जायलाच नको. हम्म. एका ठिकाणी जाणार असेल फिरायला, नाही जायचं नाही जायचं, ठिकाणी कॅन्सल केलेले आहेत आणि नेमकं त्या त्या दिवशी तिथं काहीतरी घटना घडलेली आहे. अरे बाबा नाही मी गेलो नाही, बरं झालं ही घटना तिथं घडली, मी जाणार होतो. अशा काही जणांच्या बाबतीत घडलेलं आहे. हा त्यांचा सिक्स सेन्स सांगत असतो आणि हे त्यांचे चक्रात सांगत असतात. ओके. असं आहे. तुम्ही जसं आता सांगितलं की जी लोक ही साधना करतात त्यांना पुढच्या 2 दिवसात काय घडणार आहे हे दिसतं आणि त्या हिशोबाने ते प्रिकॉशन घेऊ शकतात, तुम्ही सांगताय. पण मग जी लोक हे शिकतायत त्यांना हे दिसतं, तुम्ही तर हे शिकवता. सो मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्या पुढचंही दिसू शकत असेल. सध्या वर्ल्ड वॉर खूप त्याविषयीच्या बातम्या सुरू आहेत. वेगवेगळे देश त्याच्यामध्ये येतात असंही दिसते आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं की वर्ल्ड वॉर खरंच होईल आणि समजा झाली तर भारताला नुकसान आहे का? वर्ल्ड वॉरमध्ये भारताला काही नुकसान नाही आहे एक हम्म. याच्यामध्ये बघायला गेलं तर. आणि झालं तर ते 2029 नंतर होईल. ओके. आणि भारताला जर नुकसानीचं जर वर्ष बघायला गेलं माझ्या हिशोबानं, ते 2036 पासून 2040 पर्यंत हे 4 वर्ष भारताला नुकसानीचे आहेत. ओके. 2036 ते 2040. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सोनं आणि चांदी अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक त्यांच्या किमती वाढत चालल्यात. तर भविष्यात ते तसंच वाढणार आहे का परत खाली येईल? सोनं वाढत राहील. ओके. सोनं कमी नाही होणार, सोनं वाढतच राहील. भविष्यामध्ये 2050 पर्यंत जर सोनं बघायला गेलं तर ते 10 लाखाच्या घरामध्ये पण जाऊ शकतं. ओ. पण मग पुढच्या 2-3 वर्षाचा जो पिरियड आहे, म्हणजे जसं आता म्हणतो आपण वर्ल्ड वॉर पण चालू होईल असं चाललंय. तर मग त्या पिरियडमध्ये ते काय वाटतं? खूप पटकन वर जाईल की स्थिर होईल? नाही, पटकन वरती जाईल सोनं. ओके. मग ते अशा स्थितीमध्ये जाईल की आपण विचार पण केला नसता की अरे नाही सोनं एवढं वाढेल. ओके. आता ते त्या मार्गावरच आहे ना. आता आपण बघतो की काही ऋषीमुनी आहेत की इतके वर्ष तपश्चर्या असते. काही जण फक्त पाण्यावरती जगतात. तसं आज आपण एक दिवस जेवलो नाही तर पोटात आग पडते, ते शक्य नाही होत. मग हे त्या लोकांना शक्य कसं होतं? ह्याच्या मागे किमान क्रियायोगच आहे का? हां, ह्याच्या मागे क्रियायोग साधना आहे आणि ह्याच्यामध्ये हठयोग आहे. योगातले असे साधनांचे जे काही प्रकार आहेत, ही जी वैरागी माणसं असतात म्हणजे यांनी गृहस्थ सोडलेलं असतं. म्हणजे आपलं घरदार सोडून त्यांनी दीक्षा घेतात. दीक्षा घेतल्यानंतर नाथ संप्रदायामध्ये जातात. नाथ संप्रदायामध्ये गेल्यानंतर त्यांचा तिथनं पूर्ण त्यांचा एक प्रवास चालू होतो. मग त्यांची एक जर्नी चालू होते. म्हणजे फॅमिलीपासून लांब त्यांनी त्यांचं एक साधक आहे ते पिंडदान करतात स्वतःचं श्राद्धच घालतात ते. ओके. तसं बघायला गेलं तर. म्हणजे माझं अस्तित्व सोडून मी शिवाला अर्पित होत आहे. जे साधक असतात ते म्हणजे जे योगी लोक आहेत हे क्रियायोगच करतात. आणि ह्यांची जी तपस्या असते क्रियायोग मधली, हे 7-7, 8 तास ध्यानस्थ बसतात. आता हे ध्यानस्थ बसताना हे जंगलामध्ये किंवा अशा कुठल्या तरी गुहेत जाऊन राहतात की जिथं माणसांशी काही संपर्क नसतो. तिथलेच जे काय अन्न मिळेल किंवा नाही मिळून दे त्यांना, पाण्यावरती राहतात. मग तपस्या करून पुन्हा ते त्यांच्या आखाड्यामध्ये येतात किंवा त्यांचा प्रत्येकांचा एक आखाडा असतो. त्यांचं एक शक्तीपीठ असतं नाथ संप्रदायामध्ये. तिथे येतात ते पुन्हा तपस्या करून. आपण म्हणतो ना तपश्चर्याला तिकडे गेलेले होते, हिमालयात गेलेले होते. ते यासाठी जातात. मग आता हे बिन पाण्याचे बिन जेवता राहू शकतात. तेवढी ताकद त्यांच्याकडे असते. ती साधनेतून येते. आता एक तप म्हणजे काय की 10 वर्ष तुम्ही ध्यान साधना केला तर तुमचा एक तप होतो. योगी लोक असतात हे 2-2, 3-3 तप म्हणजे त्यांनी 30-30 वर्ष ध्यान साधनेमध्ये घालवलेले असतात. त्यांच्या शरीरातील ईच अँड एव्हरी पार्ट, ईच अँड एव्हरी सेल्स हा अशा प्रकारे त्यांचा ऑरा निर्माण झालेला असतो की काय त्याला असं मी बोलूच शकत नाही. पण त्या गोष्टी शब्दामध्ये करू शकत नाही. ते समोर आल्यानंतर ते जाणवतात आपल्याला. अशा काही गोष्टी आहेत साधनेमधल्या. आपले जे ऋषीमुनी होते ते हजारो वर्षापासून ते अस्तित्वामध्ये होते. आता परमहंस योगानंदांनी क्रियायोगच्या म्हणजे लहरी महर्षींचं एक उदाहरण दिलेलं होतं की ते एक दिव्य स्वरूप अजून पण अस्तित्वामध्ये आहे. की त्यांचा जो सोल आहे तो अस्तित्वामध्ये आहे. तर लहरी महर्षींचे
एक त्यांनी अनुभव सांगितलेला होता की सगळ्यांनाच हा माहिती आहे मुद्दा लहरी महर्षींचा. लहरी महर्षींचा हा एकच फोटो अवेलेबल आहे, हं. की असा कुठला त्यांचा फोटो अवेलेबल नाहीये, की ते देह सोडून म्हणजे ध्यानस्थ बसल्यानंतर ते दुसरीकडे दिसायचे लहरी महर्षी. ओके. अशी त्यांची ख्याती आहे क्रियायोग मधली. ओके. मग आता ह्याच्यामध्ये आहे की क्रियायोग साधनेमध्ये माणसाचं जे लाईफ आहे आत्ताचं ते वाढतं. आता क्रियायोगमध्ये अशा काही गोष्टी आहेत की असे काही ऋषी महर्षी आहेत की हे भरपूर वर्ष जगतात. मग ओके. ते क्रियायोगमध्ये त्यांच्या अशा कुंडलिनी जागृत होतात की त्या कुंडलिनींवर प्रभुत्व मिळवतात ते. ओके. हां. आणि मग येणारा जो काही त्यांना जो काही हे आहे म्हणजे अडथळा किंवा काय आहे तो निघूनच जातो. ओके. त्यामुळे ते लाईफ लॉंग जगतात आणि माणसं म्हणजे आता सध्याच्या स्थितीला जर क्रियायोगवर तुम्ही जर फोकस केला हं. आणि क्रियायोगची जर साधना केला हं. तर तुमचं देखील येणारे सर्व प्रॉब्लेम्स आणि सर्व तुमचं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य सगळं व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे अर्थात तुम्ही हे म्हणताय की क्रियायोग साधना केली तर माणसाचं आयुष्य वाढू शकतं. वाढू शकतं. वाढू शकतं म्हणजे आता वाढू शकत म्हणजे असं मी भविष्यवाणी करू शकत नाही की वाढू शकतं. हं. आता मृत्यू हा अटळ आहे. हां. तुम्ही ज्या दिवशी जन्माला येणार म्हणजे येणार हं. आणि ज्या दिवशी तुमचा मृत्यू होणार हे फिक्स आहे. हां. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला 5 दिवस तुम्ही या सृष्टीमध्ये होता. 5वी ज्यावेळी तुमची पुजली गेली, हं. ज्यावेळी सटवाईनं तुमचं नशीब लिहिलं गेलं, त्या दिवशीपासून तुमचा मृत्यू येईपर्यंतचा प्रवास आहे तो म्हणजे जीवन. ओके. मग ह्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला तुमचे संचित कर्म आहे पाठीमागून आलेले, पाठीमागचे तुमचं जे काही संचित कर्म आहे योनीचं, तुम्ही ज्या योनीतून जन्माला येता, ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी तुमचा मृत्यूची डेट फिक्स आहे. ओके. मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, बिनधास्तपणे जगा आयुष्य. हं. मृत्यूची डेट फिक्स आहे हे तर मान्य आहे. हं. म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे बरोबर. की बाबा मृत्यू हा आपल्याला येणारच आहे. हं. मग तुम्ही जीवन का नाही जगत आहे? हं. माणूस या भौतिक सुखामध्ये स्वतःचं जीवन विसरून गेलेला आहे. मग ध्यान साधनेकडे वळल्यानंतर माणसाला प्रचिती होते की नाही ह्या कुठल्याही भौतिक गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाही आहे. ओके. ज्यावेळी तुम्ही तुमच्या सोलशी कनेक्टेड होता साधनेद्वारे, हं. त्यावेळी तुम्हाला समजतं की ओरिजिनॅलिटी ह्याच्यामध्ये आहे. ओके. म्हणजे हेच म्हणजे आयुष्य आहे म्हणजे नेमकं. हे शरीरच म्हणजे आयुष्य आहे आपलं, असं आहे. म्हणजे क्रियायोगद्वारे आयुष्य वाढेल असं नाही आहे. ओके. आयुष्य वाढत नाही माणसाचं. माणसाचं जन्म आणि मृत्यू हे फिक्स आहे. हा कुठलाही तांत्रिक, कुठलाही बुवा, कुठलाही बाबा हं. कोणी बदलू शकत नाही. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तुमची डेडलाईन एक्सपायरी डेट जी प्रोडक्टला लिहिली असते, हां. ह्युमन इज अ प्रोडक्ट. ओके. त्याची त्यावेळी एक्सपायरी डेट लिहिलेली गेलेली आहे आणि ती कोणी टाळू शकत नाही. मृत्यू निमित्त मात्र आहे. कोण हार्ट अटॅकनं जातं, कोण ॲक्सिडेंटनं जातं, हं. कोण लिहिल्याप्रमाणे जातं. ओके. ओके. फक्त त्याला एक कारण असतं की बुवा ह्यानं हा मृत्यू घडला. बस हं. तेवढंच आहे. सध्या आता जग इतक्या जोरात पळतंय, धावपळ सुरू आहे, कुणाला कुणासाठी वेळ नाहीये आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये वेगवेगळे आजार वरती येत आहेत आणि सगळ्यात जास्त जो आजार वाढत चाललाय तो म्हणजे हार्ट अटॅक. लहान लहान मुलांना हार्ट अटॅक येत आहेत, तरुण मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. सो मग हा जो आजार वाढत चाललाय तर यामध्ये या आजारासाठी क्रियायोगमध्ये काही आपल्याकडे उपाय आहेत का? आहेत. क्रियायोग साधनेमध्ये तुम्ही ज्यावेळी क्रियायोग साधना करता 100% तुमच्या सोलमधील सगळ्या डिसीजवर हळूहळू इफेक्ट होतं हं. आणि ती डिसीज बरी होते. मग ओके. आता ह्याच्यामध्ये मंत्र साधनेमध्ये असे काही मंत्र आहेत की ते तुमच्या व्हायब्रेशन्स निर्माण करतात हार्टवर. ओके. म्हणजे तुमचे जे हार्ट चक्र आहे हं. त्या हार्ट चक्रावर व्हायब्रेशन्स निर्माण करते तुमचे. हं. त्या चक्रामध्ये व्हायब्रेशन निर्माण झाल्यानंतर तुम्हाला तिथल्या डिसीजेस ना त्या बऱ्या होतात. म्हणजे ओके. सायंटिफिकली असं ह्याला रॉंग ठरवलं जाईल, हं. परंतु मंत्रोपचाराद्वारे येणारा धोका टळू शकतो. बरं. म्हणजे तंत्र साधनेमध्ये आहे की ओके. तुम्हाला जर समजा कुठल्या डिसीज होऊ नयेत ह्यासाठी तुम्हाला मंत्रोपचार देखील आहेत. बरं. की हे मंत्रोपचार केल्यानंतर तुम्हाला एक असं प्रोटेक्शनचं वलय होतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डिसीज होत नाहीत. ओके. अशा विशिष्ट साधनं आहेत प्रत्येकाला. हं. आता ध्यान साधना आणि क्रियायोग केल्यानंतर तुमची पूर्णपणे सोलच पूर्णपणे प्युअर होतं. तुमच्या बॉडीची प्रत्येक सेल्स आणि सेल्सला जाते. हं. त्यामुळे तुम्हाला ती शक्ती आहे ना ती तुम्हाला कुठल्या डिसीज होऊन देत नाही. मग ओके. क्रियायोगद्वारे आपण हार्ट डिसीज होऊ नये हां. ह्याची दक्षता होऊ शकते क्रियायोग ओके. केल्यानंतर. ओके.
पण मग ह्या केसमध्ये असं आहे का, समजा एखाद्याला पहिला हार्ट अटॅक आलाय आणि त्याला डॉक्टरने सांगितलं की बाबा भविष्यात हार्ट अटॅक होऊ शकतो. हा, त्यानं जर क्रियायोगची साधना जर केला हम्म. तर एक 70% इफेक्ट त्याच्या बॉडीवर होईल. ओके. म्हणजे इफेक्ट 70% त्याच्या बॉडीवर होणार. बरं. साधना त्यानं त्या प्रकारे केली पाहिजे. ओके. म्हणजे भविष्यात हार्ट अटॅक होणार नाही याची शाश्वती मिळू शकते. हा, मिळू शकते त्याला. 100% मिळू शकते त्याला. हार्ट अटॅक जरी आता येऊन गेला असला आणि तो क्रियायोगमध्ये जर आला, क्रियायोग या साधनेमध्ये जर आला, तर त्याला पुढे 100% हार्ट अटॅक येणार नाही ह्याची गॅरंटी आपण देऊ शकतो. ओके. वा. 100% गॅरंटी देऊ शकतो की क्रियायोगमध्ये तुमच्या हळूहळू डिसीज बऱ्या होतात. म्हणजे इन्स्टंटमध्ये नाही होणार. की माणसांचं कसं असतं, मी तूप खाल्ल्यानंतर मला रूप यायला पाहिजे, लगेच यायला हे पाहिजे. चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्यानंतर ना हळूहळू कमी होत जातील ओके. डिसीज. क्रियायोगमध्ये काय आहे की अजून एक तुम्हाला मुद्दा सांगायचा. क्रियायोगमध्ये बॉडीच्या प्रत्येक सेल्सवर आणि प्रत्येक सेलची एक एनर्जी आहे. हां. ती एनर्जी क्लीन करायचं काम योग करते, ओके. साधना करते. ओके. जोपर्यंत तुमचा सोल आपल्या तुमच्या डोक्यापासून म्हणजे की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत क्लीन होत नाही, क्लीन होत नाही. तोपर्यंत तुम्हाला सगळ्या डिसीज होत राहतील. ज्या दिवशी तुमचा सोल प्युअर होईल, प्युअर इन द सेन्स साधना करून तुमचा सोल एकदम प्युअर म्हणजे एकदम क्लिअर होईल, की तुम्हाला एक आतून एक अशी दैवी शक्ती किंवा आत्मिक शक्ती तुम्हाला जाणवेल, त्यावेळी तुम्हाला काहीच होणार नाही. ओके. तर तुम्ही एक दिवस फील करू शकता की बाबा नाही, माझ्याकडे आता एक अशी एक विशिष्ट एनर्जी आहे. आता ओके. तुम्हाला ते फील होतंय. ते गोष्टी शब्दात सांगू शकत नाहीत या. खरं ज्याला फील झालंय आणि जो फील करणार आहे तो नक्कीच सांगू शकेल. आता सर्वसामान्य लोकांनी ही क्रियायोग साधना का शिकली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणतो प्रत्येकाने शिकली पाहिजे. सर्वसामान्य असे नाही, सगळ्यांनी क्रियायोग साधना शिकली पाहिजे. आता ही पुराणोक्त आहे साधना. म्हणजे ही मी तयार केलेली साधना नाही आहे. ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. अगदी ऋषीमुनींपासून चालत आलेली आहे. माझं काम काय आहे, फक्त तुम्हाला शिकवणं. आणि तुम्ही देखील पुढं तुम्हाला कुणालाही शिकवू शकता. म्हणजे असं काही नाही की बाबा मी तुम्हाला शिकवलं म्हणजे मीच पुढच्याला शिकवणार. तुम्ही एक ऍडव्हान्स लेवलपर्यंत गेला, तुम्हाला जर फील झालं की बाबा नाही पुढच्याला ह्या पद्धतीने शिकवू शकतो आपण, तर तुम्ही हमखास शिकवू शकता. ओके. आपला मेन उद्दिष्ट तेच आहे की ही जी साधना आहे ही जास्तीत जास्त भारतामध्ये सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ओके. ही साधना. ओके. मग ह्याच्यावरची जी नियमावली आहे ती नियमावली पहिल्यांदा पोहोचली पाहिजे. बर. कारण की आता नियमावली काही जणांकडे आहे, काही जणांकडे नाही आहे. याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. रिस्ट्रिक्शन्स एक जण पाळतात, एक जण नाही पाळत आहेत. तर माझं मत आहे की ते सगळ्यांनीच पाळायला पाहिजे, तर त्या साधनेचा उपयोग आहे. आता तुम्ही डोळे झाकून असं बसणार 2-2, 3-3 तास, त्याचा काही उपयोग नाही. ओके. आता मग क्रियायोग साधनेने समजा आपला सोल प्युअर होतोय, आपण ध्यानस्थ होतो, जसं तुम्ही म्हणालात की एका ठिकाणी आपण जेव्हा ध्यान करतो त्याच ठिकाणी मग दुसरीकडे पण असू शकतो, हे तुम्ही सांगितलं की हे शक्य आहे. तर तसं मग ह्या साधनेने आपल्याला देवाची प्रचिती येऊ शकते? हा, येऊ शकते. असे काही घटना घडलेल्या आहेत की ज्यांना क्रियायोग साधनेमार्फत ध्यानाला बसल्यानंतर देवाची ज्या त्या देवाची भक्ती करतात. प्रत्येकाचं एक अटॅचमेंट असते, प्रत्येकाची प्रत्येक देवासोबत असते, प्रत्येक दैवी सोबत असते. तर ती अटॅचमेंट आहे, ती अटॅचमेंट आणि ते दृष्टीपटलावर येणं, ही एक प्रचिती क्रियायोगमध्ये झालेली आहे. ओके. भरपूर जणांना झालेली आहे. ओके. म्हणजे दृष्टीपटलावर येऊन दर्शन दिलेलं असं त्यांना जाणवलेलं आहे आणि मी त्या शक्तीची मी कनेक्टेड आहे. ओके. माझ्या आणि त्या शक्तीचं कनेक्शन आहे. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. एखादं उदाहरण देऊ शकता की समजा एखादा तुमच्याकडे कोणी विद्यार्थी असतो, माझा एक विद्यार्थी होता आणि आता आहे. त्याला क्रियायोग करून साधारणतः 1 वर्षभर झालेले होते. ऍक्च्युली तो नास्तिक होता. नास्तिकवरनं तो क्रियायोगमध्ये जसं माझ्याकडनं शिकून गेला. एक 8 दिवस तो मला फार प्रश्न विचारायचा. दररोज 1-2 तर मेसेज असायचे त्याचे मला, की हे असं का, तसं का. सगळ्या प्रश्नांची उत्तरं नॉलेज आहे त्यामुळे दिली त्याला आपण. तो कनेक्शन झाल्यानंतर ना त्याला असं दिव्य स्वरूप दिसायला लागलेलं होतं दृष्टीपटलावर त्याच्या. ध्यान साधनेला बसल्यानंतर ना मग त्याचे जे वडील होते ते दत्त महाराजांची भक्ती करत होते.
आणि ते दत्त महाराजांचं दिव्य स्वरूप त्याला दिसत होतं आणि ते त्याला असं भासवत होतं. मग त्यानंतरनं त्यानं काय केलं की मला विचारल्यानंतर त्यानं सर्चिंग केला नेटवर सगळं एक्सेट्रा. त्यानंतरनं त्याला समजलं की हे दत्त महाराजांचं स्वरूप मला दृष्टीपटलावर असं दुसरं असं दिसतंय. मग आता ह्याचा शोध म्हणून त्यानं मला मेसेज केल्यानंतर मी त्याला गाईडलाईन केली, अरे दत्त महाराजांचा असू शकतो किंवा असं. मी बोलता बोलता बोलून गेलो त्याला. मग त्यानं जर हिस्ट्री काढली पाठीमागं तर त्याचे वडील दत्त महाराजांचे भक्त होते, ते साधना करत होते. मग त्याचा जो आता दत्त महाराजांसोबत जो सोल कनेक्टेड झालेला आहे तो आता दत्त महाराजांची भक्ती करतो, गुरुचरित्राचं पारायण करतो. त्यानं ह्या वर्षभरामध्ये त्यानं गुरुचरित्र पूर्णपणे पाठ करून घेतलेलं आहे संस्कृतमधलं. त्याला पाठ आहे गुरुचरित्र. तो गाणगापूरला जातो, डोळे झाकून गुरुचरित्र म्हणतो ध्यानस्थ होऊन. अशा काही घटना आहेत. जो व्यक्ती नास्तिक होता तो व्यक्ती खरं त्याचा सोल कनेक्टेड होता कुठे, त्याचं पाठीमागं कोण होते, त्याचे वडील होते. वडील दत्त महाराजांची भक्ती करत होते. तो काही ना काहीतरी कारणास्तव माझ्याकडे आला. मी ध्यान साधना शिकायसाठी माझ्याकडे आलेला होता. त्यानंतर तो क्रियायोगाकडे वळला. क्रियायोगमध्ये त्याने वर्षभर त्याला जशी आवडी निर्माण होईल, त्याला जसं आवडलं तसं तो पुढे गेला. त्यानंतर दृष्टीपटलावर त्याला असं जे फ्लक्च्युएशन म्हणजे ते दिसायलाच लागलं सारखं त्याला. त्या गोष्टी त्याला इरिटेट करत होत्या. नेमकं काय आहे. त्यानं जय माहेश्वर केला त्याने मी सांगितलं तू ईश्वरी शक्तीशी जुडलेला आहेस आता. तो म्हटला असं कसं काय पॉसिबल आहे. म्हणजे पॉसिबिलिटी आहेत या सगळ्या गोष्टीच्या. तू चेक कर पाठीमागं काय होतं. मग त्यानं सर्च केल्यानंतर नाही दत्त महाराजांची पप्पा भक्ती करत होते, मी नास्तिक होते, ह्या सगळ्या गोष्टी त्यानं क्लिअर केल्या मला. त्यानंतर आता तो दत्तांची भक्ती आहे अशी परंपरा त्यानं पुढं नेलेली आहे. त्यानं कट झाली ती परंपरा त्याच्याकडनं. ती साधना सेवा जी काय करत होती ती त्यानं कट केलेली होती नास्तिक असल्यामुळे. नास्तिक म्हणजे आता कलियुगामध्ये 70% लोक नास्तिकच आहेत. त्यांना देव मानत नाहीत, ते पैसा मानतात. पैसे म्हणजेच माझे सर्वस्व, पैसा म्हणजेच माझा देव, पैसे म्हणजेच माझी लक्ष्मी, असं आहे. आता बराच वेळ आपण क्रियायोग साधनेविषयी बोलतो. समजा ही साधना शिकायची असेल तर मग जो गृहस्थाश्रमी एखादा व्यक्ती आहे तो करू शकतो का, ज्याने संसाराचा त्याग केलाय तो करू शकतो, किंवा मग ह्याची एक्झॅक्टली नियमावली काय आहे? क्रियायोग साधना हे सर्वजण करू शकतात. ह्याला रिस्ट्रिक्शन असं नाही की तुमचं लग्न झालेलंच पाहिजे किंवा तुम्ही ब्रह्मचर्यच पालन केलं पाहिजे, असं काही नाही. प्रत्येक व्यक्ती करू शकतो. फक्त याची नियमावली काय आहे की काही गोष्टी साधना करत असताना तुमचा आहार संबंधी आहे. त्याच्यामध्ये एक आयुर्वेदिक हर्ब्स आपण यूज करतो क्रियायोग साधना देत असताना, जेणेकरून तुमची बॉडी आतून डिटॉक्स होते. तुमचे सगळे कोलन्स क्लिअर करते ते हर्ब्सनुसार. त्यानंतर आपण ती साधना करायला देतो त्याला. पहिल्यांदा तुमचं बॉडी पूर्णपणे आपण न्यूट्रल करतो, तुमचा सोल क्लिअर करावा लागतो. आता सोल क्लिअर करत असताना त्याच्यामध्ये आपण एक हवन करतो. ते हवन केल्यानंतर तो सोल क्लिअर होतो. तुमच्या पाठीमागनं जे आलेले जे काही गोष्टी आहेत त्या पहिला निघून जायला पाहिजेत. नाहीतर मी तुम्हाला क्रियायोग साधना शिकवणार आणि त्याचा इफेक्ट नाही जाणार, इफेक्ट होऊ शकत नाही. ह्याला पहिल्यांदा एक हवन करावा लागतो. तो हवन केल्यानंतर मग तुम्हाला क्रियायोगाची दीक्षा दिली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रियायोग कशा प्रकारे आहे, क्रियायोग कसा करायचा, त्याची नियमावली काय आहे, रिस्ट्रिक्शन्स काय आहेत, त्याचे साधना करत असताना तुम्ही कोणकोणत्या बाबींची ह्याच्यामध्ये हे घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट पहिल्या साधकाला सांगितल्या जातात. आणि त्याच्याकडून ही पाळणूक होणार काय ह्या गोष्टीची पहिल्यांदा विचारपूस केली जाते माझ्याकडून. पाळणूक होणार असेल तर तू हे शिक, नसेल तर तू शिकू नकोस, तुझा काही उपयोग नाही शिकून. तुला दुसरं कोण शिकवत असेल तर तू शिक, खरं माझ्या नियमामध्ये हे बसत असेल तरच तू शिक, असं मी क्लिअर कट साधकाला सांगतो. हे रोकटोक सांगतो. तुला पटत असेल ह्या गोष्टी जर तू पाळणूक करणार असेल तर ह्याचा इफेक्ट होणार आहे, आणि ह्या जर गोष्टी तू पाळणूक नाही केला तर तुझा ते साधना करून काहीच उपयोग नाही. म्हणजे ती नियमावली तुम्ही जे साध्य करण्यासाठी धडपडताय ते साध्य होण्यासाठी ते आहेत. काही जण कसे असतात नुसतं नाही शिकून घेतात आणि ते नियमावली पाळत नाहीत. बाबा तुम्ही आज सकाळी उठल्यानंतर जे अनुषापोटी बसा साधनेला, मग नाही मी नाश्ता करून बसलो तर महाराज चालतं का? नाही चालत. नाश्ता करून बसल्यानंतर 3 तास बसल्यानंतर 3 वर्ष बस, तुला त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही. एक थोडक्यात उदाहरण दिलं तुम्हाला मी.
आणि प्रत्येक साधना जी आहे, आता उपवास का आहे? हम्म. आता आपण काय म्हणतो की आज उपवास केलेला आहे मी. हा. मग उपवास का करतात लोक? अनुशापोटी का राहतात? हम्म. अनुशापोटी राहणे म्हणजे उपवास. बरोबर. आपण उपवासाच्या पूर्वीची माणसं बघा, उपवास केल्यानंतर पारायण करायची. हम्म. मी काय खात नाही पित नाही. बघा तुम्ही, म्हणजे आपले जे हो, आजी हो. लेवलचे किंवा आजोबा लेवलची माणसं आहेत, आज माझा उपवास आहे, मी काय खाना पिणार नाही, मी नुसतं पाणी पिणार आणि पारायणला बसणार आहे. हो, हो, बरोबर. म्हणजे ते विठ्ठलाचं पारायण करतील, हम्म. स्वामी समर्थांचं करतील किंवा गुरुचरित्र करतील, असं हम्म. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे पारायण करतात. पूर्वीची जी लोक होती हो. ती उपवास करायची. मग ही एक प्रकारची साधनाच आहे. हा. ती अनुशापोटी करत होती. आता काही लोक काय आहेत की 3 टाइम जीवन क्रियायोग साधना करतात. तुमच्या आतमध्ये काहीतरी मटेरियल आहे आणि तुम्ही शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनला, तुमच्या पॅनक्रियासला जर आज्ञा दिली, तुमच्या शरीरामध्ये काय कुठली तरी क्रिया चालू आहे ना, हम्म. मग एक क्रिया चालू असताना दुसरी क्रिया होऊ शकत नाही शरीरामध्ये. हा. हे तुम्ही आता क्रियायोगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघा किंवा सायंटिफिकली बघा, बरोबर. हे शक्य नाही आहे. नाही. हे 2 गोष्टी तुमच्या आता व्हायला लागल्यात पोटामध्ये. हम्म. मी आता फुल जेवलो आणि बसलो ध्यानाला, क्रियायोग करायला, होणार नाही पॉसिबल. कारण की ऑलरेडी मी माझ्या शरीराला आज्ञा दिलेली आहे. हम्म. तिथं अग्नी प्रज्वलित झालेली आहे. ते अन्न पचवण्यासाठी धडपड चालू आहे आपल्या आतड्यांमध्ये, हा. आणि मी इकडे क्रियायोग करायला लागलेलो आहे. कसं शक्य आहे? हा. शक्य नाही या गोष्टी. त्यातल्या नियमावलीतला हा एक भाग सांगितला फक्त मी तुम्हाला. बाकीचे भाग आहेत ते समोर साधकाला आपण समोरासमोर सांगतो. ओके. ते ऑन कॅमेरा सांगू शकत नाही, ओके. कॉपी पेस्टसाठी. ओके. ओके. ठीक हा. आहे. म्हणजे अर्थात महाराजांनी आता हे क्लिअर सांगितलंय की जो व्यक्ती गृहस्थ आश्रमी आहे, त्याचा संसार आहे, तो व्यक्ती ही साधना सहज करू शकतो. फक्त काही बेसिक नियमावली आहेत. त्याच्या मागचंही कारण त्यांनी सांगितलं की ते का पाळायचं. अर्थात आपण ज्या गोष्टीसाठी हे शिकणार आहोत ते जर साध्य होणार नसेल तर मग ते नियम पाळलेच पाहिजे, जेणेकरून ते साध्य होईल. सो आता आपण पुढे जाऊयात. महाराज आता शेवटाकडे आपण येऊयात. शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही म्हणालात की या क्रियायोग साधनेमध्ये कुंडलिनी जागृत होते. तर मग समजा कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्यातून धनप्राप्ती किंवा आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करता येऊ शकते का? आता क्रियायोग साधना तुमची पूर्ण झाल्यानंतर मी साधकाला ज्यावेळी सांगतो की दीक्षा दिल्यानंतर की ह्या प्रकारे तू साधना कर, तो एक लेवलपर्यंत पोहोचतो. त्या लेवलनं, त्या नियमावलीप्रमाणे तो ज्यावेळी एका ऍडव्हान्स लेवलपर्यंत पोहोचतो, दृष्टीपटलाच्या एका ऍडव्हान्स लेवलपर्यंत, डोळे झाकल्यानंतर एक दृष्टीपटल येतं आपल्या, त्या दृष्टीपटलाचा एक लेवल आहे, म्हणजे मी ऍडव्हान्स लेवल म्हणतो त्याला. मग त्या ऍडव्हान्स लेवलपर्यंत ज्यावेळी पोहोचतो त्यावेळी तो एनिथिंग इज पॉसिबल त्याच्यासाठी. तो काही करू शकतो. कारण की काय आहे की मानसिक शांतता आणि ह्या तुमचं शरीर कोण चालवतंय? मेंदू चालवतो. बरोबर. क्रियायोगमध्ये काय आहे की तुम्ही ध्यानस्थ बसल्यानंतर तुमच्या ब्रेन सेल्स एवढ्या लेवलपर्यंत जातात, तुमचा ब्रेन त्या पर्सेंटेजनं काम करायला लागतो. तुमचा आता 15% करत असेल तर तो समजा एक 5% वाढतो. ओके. 5% काम करत असेल तर 6% वाढतो. ओके. बूस्ट होतो तो. तो काहीही करू शकतो व्यक्ती. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही इच्छा, ह्याच्यामध्ये एक संकल्प असे आहेत क्रिया, म्हणजे कुंडलिनी शास्त्रामध्ये, म्हणजे हे पुराणोक्त आहेत. हे शास्त्र जे आलेलं आहे कुंडलिनी शास्त्रामध्ये, जे इच्छापूर्ती करण्याचे एक संकल्प आहेत. ते संकल्प त्या संकल्पानुसार जर तुम्ही तिथी साधना जर केली तर तुम्हाला ते 100% त्याच्यामध्ये तुम्हाला पॉसिबिलिटी आहेत. हे तुम्ही जे विचार करता, हे फक्त विचार करणं वेगळं आणि साधनेद्वारे मला हे करायचंच आहे हे करणं वेगळं. ज्यावेळी तुम्ही साधनेकडे वळून क्रियायोगमध्ये ज्यावेळी एक अशी लेवलमध्ये जाऊन तुम्ही म्हणता की नाही मला हे पॉसिबिलिटी, मला हे पाहिजेच आहे, त्यावेळी ते साध्य होतं. ओके. आणि अशा 100% साध्य होतच आहे. ओके. तुम्हाला जे पाहिजे ते साध्य होतं त्याच्यामध्ये. म्हणजे आर्थिक असू दे, कुठली कुठलीही इच्छा असू दे तुमची. आर्थिक असं काय नाही, आर्थिकच फक्त असं काय नाही, भरपूर इच्छा असतात माणसाला. तुम्ही आता मला डिसीज बऱ्या होऊन द्या, डिसीज बऱ्या होणार तुमच्या. तुम्हाला घर घ्यायचं आहे म्हणा, तर तुम्ही त्या पद्धतीनं जर साधना केली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वैचारिक पातळी तुम्ही त्या दृष्टीपटलावर ठेवला तर तुमच्यात त्या पण पॉसिबिलिटी होतात त्याच्यामध्ये. म्हणजे मला वाटतं ज्या लोकांना ही क्रियायोग साधना शिकायची आहे त्यांच्यासाठी पर्वणी आहे. महाराजांचा नंबर आत्ता आपल्या स्क्रीनवर दिसतो आणि तुम्हाला असं वाटतंय की मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, मला निरोगी राहायचंय, तर नक्कीच तुम्ही आता दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि महाराजांशी संपर्क करा आणि हा जे काही शिबिर असेल, क्लास असेल तर नक्की जॉईन करा आणि शिकून घ्या. महाराज खूप वेळ झाला गप्पा मारतोय आपण, आता थांबूयात. परत एकदा एका वेगळ्या विषयानंतर आपण भेटणारच आहोत, पण तुर्तास थांबूयात.
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.